नमस्कार. आपला भारत न्यूजमध्ये आपले स्वागत. भारताचा बुलंद आवाज, आपला भारत न्यूज, सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास. फेक न्यूजला आळा घालण्यासाठी आणि जनतेपर्यंत विश्वासार्ह आणि अचूक माहिती पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. पत्र सूचना कार्यालय अर्थात PIBमध्ये फॅक्ट चेक युनिट कार्यरत असून केंद्र सरकारच्या मंत्रालय, विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि इतर संस्थांशी संबंधित दाव्यांची तथ्य पडताळणी केली जाते. पडताळलेली माहिती विविध माध्यमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवली जाते. यामध्ये दूरदर्शन आणि आकाशवाणीचीही महत्त्वाची भूमिका आहे. DD न्यूजमध्ये बातमी प्रसारित करण्यापूर्वी तथ्य तपासणी, विश्वसनीय स्रोतांकडून पडताळणी आणि संपादकीय तपासणी अशा बहुस्तरीय प्रक्रियेचा अवलंब केला जातो. दरम्यान डिजिटल माध्यमांवरील चुकीची माहिती आणि असत्य कथनाला आळा घालण्यासाठी माहिती तंत्रज्ञान नियम 2021 अंतर्गत तरतुदी करण्यात आल्या आहेत. या नियमांमध्ये डिजिटल बातम्यांचे प्रकाशक आणि OTT प्लॅटफॉर्मसाठी आचारसंहिता तसेच 3 स्तरीय तक्रार निवारण संस्थेची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच सरकारकडून चित्रपट आणि प्रसारमाध्यम क्षेत्रालाही प्रोत्साहन दिले जात आहे. DCDFC योजना, इंडिया सिनेहब आणि राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्राला विविध प्रकारे सहाय्य केले जात आहे. मे 2025मध्ये मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या वेव्ह समिटमध्ये भारताला जागतिक कंटेंट क्रिएशन हब मिळवण्याच्या प्रयत्नांना चालना मिळाली. विशेष म्हणजे प्रसार भारतीचे विविध देशांतील प्रसारकांसोबत 48 सक्रिय सामंजस्य करार असून माहितीची देवाणघेवाण आणि प्रसारण क्षेत्रातील सहकार्याला यामुळे बळ मिळत आहे. ही माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर AL मुरुगन यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. फेक न्यूजच्या काळात अचूक आणि विश्वासार्ह माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने सरकारच्या या उपाययोजनांना महत्त्व प्राप्त झाले आहे. पाहत रहा भारताचा बुलंद आवाज, आपला भारत न्यूज, सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास.